एक बाई होती जिचं लग्न साधारण वयाच्या 13-14 वर्षी झालं आणि लग्नानंतर ती गरोदर होत राहिली आणि 10 वर्षाच्या लग्नात 10 वर्ष लग्न, साधारण ती आता 21-22ची होती आणि 21-22 वर्षापर्यंत तिला 13 मुलं झाली. गणित चुकत नाही, 10 वर्षात 13 मुलंच आहे. जुळी तिळी अशी मुलं होत गेली. लैंगिक शोषण किंवा कोणताही गोष्ट काहीही असेल, या सगळ्याचं आपण जेव्हा मूळ कारण शोधतो ना, तर एकच उत्तर मिळतं, लॅक ऑफ एज्युकेशन, शिक्षणाची कमतरता. वरेलपाडा करून गाव आहे, त्या गावामध्ये स्त्रिया अक्षरशः माती वापरत होत्या मेन्स्ट्रुएशन दरम्यान आणि आपल्या माती ती सुकी आपल्या योनीमध्ये लावायची आणि शेतात काम करायचं. त्याच्या व्यतिरिक्त एक झाड आहे केळीच्या साड्याचा बुंद्यासारखा, तो झाड सोलायचा आणि त्यातून जी काथ्या निघतो ते मेन्स्ट्रुएशनला वापरायचं. आता त्या वस्तूपासून त्यांना मला पॅडपर्यंत आणण्याचा जो म्हणजे त्यांना समजवणं आणि बाहेरची कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करणं खूप कठीण असतं. मग त्यांना पटवून देणं की बाबा एकदा तरी निदान वापरा. नमस्कार, MHA-MTVमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी जान्हवी मोरे आणि आत्ता आपण आलेलो आहोत शहापूर तालुक्यातील साकडबाव ग्रामपंचायतीमधील खर्ली या गावामध्ये. प्रियंका कांबळे हिचं शारीरिक उंची जरी ही जी कमी असली तरी तिने तिच्या कर्तृत्वाने आपल्या सर्वांसमोरच एक आदर्श निर्माण केलेला आहे. प्रियंका गेल्या अनेक वर्षापासून वनवासी पाड्यामध्ये महिलांमध्ये मासिक पाळी या विषयाविषयी जनजागृती करत आहे. तिच्या या कामाची दखल घेऊन दिल्ली युनिव्हर्सिटीने तिला डॉक्टरेट ही पदवी देखील दिलेली आहे. मानवी अधिकार संरक्षण समितीची ती सदस्य देखील आहे. त्यामुळे आज आपण तिचा खडतर प्रवास या निमित्ताने जाणून घेणार आहोत. प्रियंका, तुझं MHA-MTVमध्ये स्वागत आहे. तर तू कसं काही या वनवासी पाड्यामध्ये आलीस आणि इथे तू कामाला सुरुवात केली त्याविषयी आम्हाला जरा सांग. खरं तर पाड्यांची ओळख मला कॉलेज महाविद्यालयीन वयापासून सुरूच झालेली, पण तिथे जाऊन भेट देऊन येणं इथपर्यंत माझं मर्यादित होतं. आणि मुंबईत जन्म झाल्यामुळे मी मुंबईपुरतं या विषयावर मुंबईसारख्या भागात वस्तीपाड्यांवर माझं काम सुरूच होतं. साधारण 4-5 वर्षापूर्वी मी हेल्पिंग हँड्स वेलफेअर सोसायटी या संस्थेशी कनेक्ट झाली आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला अशा भागांमध्ये काम करण्याचा. महिलांमध्ये मासिक पाळी या विषयाविषयी जनजागृती करावी असं तुला का वाटलं? खरं तर माझा मेन मुद्दा होता सेक्शुअल एज्युकेशन. त्या नेमकं लैंगिक अत्याचार कशामुळे होत आहेत आणि का होत आहेत ह्याचा शोध घेण्याचा थोडासा मी शोध मोहीमच चालवत होती आणि ह्याचा शोधच घेण्याचा मी प्रयत्न करत होती. आणि कुठेतरी सेक्स एज्युकेशन आणि मेन्स्ट्रुएशन ह्या दोन्ही खूप गोष्टी कनेक्टेड आहेत एकमेकांशी. सो मग कळलं की नाही, मासिक पाळीवर अजूनही खूप गैरसमज आहेत, बऱ्याच गोष्टी लोकांना माहिती नाही आहेत. मग विचार केला आपण या विषयावर आपण फोकस करणं गरजेचं आहे, माहिती देणं लोकांना पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे आणि प्रवास सुरू केला. तिला मासिक पाळी आणि लैंगिक शिक्षण ह्या वनवासी पाड्यामध्ये हे सर्व शिक्षण मिळत नसल्यामुळे तिला ती गरज वाटली आणि तिने तिथून तिचा तो प्रवास सुरू केलेला आहे. तर प्रियंका, आम्हाला काय सांगशील की जेव्हा तू इथे त्या संदर्भात माहिती द्यायला आली तर तुला नेमका कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलेलं? खरं तर कुठेही आपण जेव्हा नवीन सुरुवात करतो तर डायरेक्ट मी त्यांना जाऊन सांगितलं की बाबा हे असं करा, हे तसं करा, हे तसं करा. कोणीही एक्सेप्ट नाही करणार. इवन मी सुद्धा, मला जर कोणी येऊन ऑर्डर फेकली तर मी ते एक्सेप्ट नाही करणार. मग कधी काय असतं, एखाद्या गोष्टीची लालच द्यावी लागते, खाऊ द्यावा लागतो. मग तिकडच्या मुलांशी आधी कनेक्ट व्हायचं, मग लहान मुलांशी कनेक्ट झालं की मग बायकांशी आपण कनेक्ट होतो. मग अशा सगळ्या पद्धती सुरू केल्या, बायकांशी कनेक्ट झाला आणि मग हळूहळू सुरू झाला आमचा मेन्स्ट्रुएशनवर प्रवास. आणि इथून मग आम्ही वस्तीपाड्यांवर, इवन शाळेंमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मी यावर काम करत असते. आता जिथे जागा आहे, जसा देश तसा भेस. आता जागा कशी आहे त्यानुसार मग आपलं काम करण्याची पद्धती आपण बदलायचीच असते. त्यानुसार माझं काम सुरू असतं. सुरुवातीला तू जेव्हा त्यांना मासिक पाळी या विषयाविषयी माहिती देत होती आणि तू त्याची सुरुवात तू सॅनिटरी पॅडचं वाटप करून सुद्धा केली, तर त्यावेळेला तुला आणखीन काही समस्या जाणवल्या का? खरं तर जेव्हा मी नवीन मेन्स्ट्रुएशनवर बोलायला सुरुवात केलेली तेव्हा कोणच ऐकायला तयार नाही. आणि अंधश्रद्धा तर अफाट, म्हणजे लोणच्याला हात नाही लावायचं,
झाडांना हे नाही करायचं, हे मला जिथे मुंबईत दिसलं तेच मला इथे पण प्रकार दिसले. पण ह्याच्यापेक्षा भयंकर मला दिसलं की बाबा जेवण म्हणजे स्त्रियांना काम करायलाच पाहिजे. मग ते कशा वेगळ्या पद्धतीने तिच्याकडून आपण करून घेऊ शकतो हे मात्र बघायला मिळालं. म्हणजे लाईक बाई घराबाहेर बसून जेवण बनवू शकते, पण घरात जर बनवलं तर नवरा आजारी पडतो. हे एक वेगळं अनुभवायला मिळालं. आणि सगळ्यात मोठी बाब ही तर अंधश्रद्धेची राहिली, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग ज्या खेड्यात मी काम करत होते, हा एक गाव आहे, इथे मी काम करते, पण याच्या व्यतिरिक्तही अजून पाडे आहेत जिथे मी काम करते. सो पाड्यांमध्ये काम करताना ना ज्या स्त्रिया होत्या त्या मातीचा मोठ्या प्रमाणात वापर करत होत्या. म्हणजे जर शेतात काम करत असतील, म्हणजे एक गरेलपाडा करून गाव आहे, त्या गावामध्ये स्त्रिया अक्षरशः माती वापरत होत्या मेन्स्ट्रुएशन दरम्यान. आणि आपल्या माती ती सुकी आपल्या योनीमध्ये लावायची आणि शेतात काम करायचं. त्याच्या व्यतिरिक्त एक झाड आहे केळीच्या साड्याचा बुंद्यासारखा, तो झाड सोलायचा आणि त्यातून जी काथ्या निघतो ते मेन्स्ट्रुएशनला वापरायचं. आता त्या वस्तूपासून त्यांना मला पॅडपर्यंत आणण्याचा जो म्हणजे त्यांना समजवणं आणि बाहेरची कुठलीही गोष्ट एक्सेप्ट करणं खूप कठीण असतं. मग त्यांना पटवून देणं की बाबा एकदा तरी निदान वापरा, मग आपण बघू, चांगलं वाटलं तर ठेवा, नाही वाटलं तर नका वापरू. किस को है पैड अच्छा नहीं लगता यूज करना, सही बात है ना. कपड़े में खुद का कंफर्ट जोन रहता है, अच्छा लगता है कपड़ा यूज करना. धूप में सुखाना है, अगर वो कपड़ा तुम ठीक से धोओगे और धूप में सुखाओगे तो उसके ऊपर के जो कीटाणु हैं वो पूरी तरह से नष्ट होंगे, फिर वो कपड़ा तुम यूज कर सकते हो. पॅड आम्ही आणले, तयारही झालेल्या स्त्रिया आणि आणले. आणि देन बोलतात ना, आपण जेव्हा डीप लेवलवर काम करतो, खाली जातो, तेव्हा कळतं अरे पॅड तर आम्ही आणलेत, पण इकडच्या स्त्रिया अंडरवेअरच वापरत नाही. मग कळलं अरे अंडरवेअर प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. मग अंडरवेअर आणून ते कसे वापरायचे ते वापरा आणि मग त्यावर पॅड कसे चिटकवायचे हे सगळं त्यांना तिथपर्यंत पोचवायला लागलं. त्याच्यानंतर अंधश्रद्धा तर इतकी आहे की लिटरली सगळ्या गोष्टी लपून छपून हे सगळं सगळीकडेच आहे, जे सगळीकडे अनुभवायला मिळतं ते मला इथेही अनुभवायला मिळालं. मग त्या गोष्टी लपवण्याच्या नाही आहेत, त्या बोलण्याच्या आहेत, त्या सांगण्याची गरज आहे. आपल्याला काय त्रास होतात, आता माती वापरल्यामुळे तुम्ही अज्युम करू शकतात की गर्भाशयाचे किती मोठ्या प्रमाणात योनीचे किती आजार होऊ शकतात. हे सगळं त्यांना समजावून सांगणं एका छोट्याशा बंद खोलीच, कारण की मी जर डायरेक्ट मी आता मेन्स्ट्रुएशन हा विषय मी कॅमेरासमोर बिंदास बोलू शकते, म्हणजे मी किती बोल्ड विचाराची आहे. पण हेच जर मी अख्ख्या गावासमोर मेन्स्ट्रुएशन असं किंचाळली तर मला अख्खं गाव एक्सेप्ट करणारच नाही. मग मला काय करावं लागणार की बाबा त्यांना बंद खोलीत, बाबा तुम्हाला जिथे कम्फर्टेबल आहात तिथे मी तुमच्याशी बोलेन. माझा एरिया मला तो सोडावा लागणार, माझे काही मुद्दे मला साईडला ठेवावं लागेल त्यांची मतं पटवून देण्यासाठी. मग आम्ही बंद खोलीत त्यांना बोलतं करायला लागलो. मग त्या बंद खोलीतून आम्ही त्यांना बाहेर आणण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि आज जर थोड्या वेळात तुम्ही बघाल तर इथेच मी बाहेर उभी राहून तुम्हाला सॅनिटरी पॅड्स वाटेन आणि अख्खा गाव 100% गॅरंटी देते की सगळ्या बायका येऊन घेऊन जाणार पुरुषांसमोर सगळ्यांसमोर, कारण की तिथपर्यंत आता आम्ही पोचली आहे या गावामध्ये. सो हा अनुभव आहे. कठीण झालं खूप, अनेक गोष्टींना म्हणजे एक्सेप्ट नाही, हे नाही असं नाहीच होत आहे. मग त्यांना उदाहरणासहित एक्झाम्पलसहित सेट करून द्यावं लागतं. उदाहरणं दिले की बऱ्याच गोष्टी आपण इझिली त्यांना समजावू शकतो. फक्त बोलण्यात अर्थ नसतो, आपल्याला काहीतरी कृतीतून दाखवायचं असतं, ते आम्ही कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रियंका अनेक संस्थांमध्ये तिने काम केलेलं आहे. गेल्या 4 वर्षापासून ती समीर हेल्पिंग हँड ही डोंबिवलीतील एक संस्था आहे, त्या संस्थेशी ती जोडलेली आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ती इथे वनवासी पाड्यांमध्ये महिलांमध्ये मासिक पाळी या विषयाविषयी जनजागृती करत आहे. आणि आता महिलांना सॅनिटरी पॅड वापरणं इथपर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वी केलेला आहे. मात्र प्रियंका काय सांगशील की लग्नाचं वय आता केंद्र सरकारने 21 वर्ष मुलींसाठी केलेलं आहे, पण ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की 13-14व्या वर्षातच मुलींचं लग्न होतं. तर तुला काय वाटतं की हा निर्णय योग्य आहे का? ॲक्च्युली हा जो निर्णय अजून सुरुवात नाही झाली आहे, हा निर्णय पूर्णपणे अंमलात आणला नाही आहे. पण खरंच या निर्णयाचं मी तरी खूप मनापासून स्वागत करते की मुलींचं वय 21व्या वर्षापर्यंत केलं आहे. इथे कदाचित ते कठीण आहे, कारण की अजूनही मुलींची लग्न ही 14-15व्या वर्षी होतात.
पण निदान हे तरी कायद्याचा धाक आता 21 वर्षापर्यंत राहील. काही काही आईवडिलांना असतं की नाही 18 वर्षाची झाली की लग्न लावून देऊ. ही तरी मेंटॅलिटी आता 21 वर्षाचं झालं की लग्न लावून देऊ इथपर्यंत तरी निदान पोचेल. आणि 21 वर्षापर्यंत मुली बऱ्यापैकी सक्षम होतात, विचारशील होतात. 18व्या वर्षी हे एक अडॉलसन वय आहे, किशोरवयीन वय आहे. त्याच्यामुळे आपले स्वतः आपले खूप सारे प्रश्नचिन्ह मुलींमध्ये असतात. त्या प्रश्नांची उत्तरं त्या स्वतः शोधत असतात आणि त्यातच त्यांचं लग्नही लावलं जातं. बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. आणि आता जर 21 वर्ष आहे तर तोपर्यंतच मुलगी स्वतः खूप विचारशील होऊ शकते. मग लग्न करायचं की नाही ती मुलगी स्वतः विचार करू शकते. सो खूप छान निर्णय आहे. कठीण आहे इथे एक्सेप्ट करणं, पण निदान 21 वर्ष शिफ्ट केले तर ते 18 वर्ष तरी 18व्या वर्षी तरी लग्न लावतील कदाचित, हे तरी आम्हाला वाटतंय. सो खूप छान निर्णय आहे, स्वागतार्ह आहे, छान वाटतंय, काहीतरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप याचा विरोध होतो आहे. बऱ्याच ठिकाणी सपोर्टही केलं जातं आहे आणि विरोधही केला जातो आहे. विरोध यासाठी मी बऱ्याच ठिकाणी ऐकला आणि खूप हसायला येतं हे ऐकून की मुलींचे वय 21 केले तर मुलांना अजून 3 वर्ष वाट बघावी लागेल. 23व्या वर्षापर्यंत कोण वाट बघणार. पण या पूर्ण या कायद्यामध्ये असं कुठेच लिहिलं नाही की मुलांचं वय 23 करण्यात आलं आहे. मुलंही 21व्या वर्षी लग्न करू शकतात मग 21 वर्षाच्या मुलीसोबत. सो ही एक समानतेची पातळी दिसते की 21 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा मुलगा लग्न करू शकतात. जे पुढारलेले आहेत की कायद्याच्या दृष्टीने कुठेही कुठेतरी हे दिसत होतं की मुलगी ही लहान असली पाहिजे, ही मुलगा हा मोठाच असला पाहिजे. त्याला कुठेतरी आता ब्रेक मिळणार आहे. बोथ इक्वल आणि एकाच वयात ते लग्न करू शकतात. तर खूप छान आहे. इथे एक्सेप्ट करणं कठीण आहे, पण होईल. सगळ्या गोष्टी शक्य आहेत, प्रयत्नाने होतात. आपण आता ज्या गावामध्ये उभे आहोत तिथे संगीता नावाची एक मुलगी आहे. ती पहिल्यांदा 10वी पास झालेली आहे. या गावामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये फारशी प्रगती झालेली नाही आहे. अजूनही शिक्षणाला इथे विरोध होतो आहे. तर काय सांगशील तू की या गावामध्ये जेव्हा शिक्षणाला विरोध होतो आहे तर तिथे म्हणजे लैंगिक शोषण वगैरे आपण शहरात बघितलं तर बलात्काराच्या वगैरे अशा घटना घडत असतात. पण इथे जे आहे ते जे लैंगिक शोषण होतं महिलांचं इथे सुद्धा, तर त्या संदर्भातले काय अनुभव सांगशील? पहिली गोष्ट मी हे सांगेन की लैंगिक शोषण किंवा कोणताही गोष्ट काहीही असेल, या सगळ्याचं आपण जेव्हा मूळ कारण शोधतो ना तर एकच उत्तर मिळतं, लॅक ऑफ एज्युकेशन, शिक्षणाची कमतरता. मग आपण जर एखाद्या मुळासकट एखादी गोष्ट उपटून संपवायची आहे तर शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि साधं आहे की माझ्या आजूबाजूला जर कोणच सुशिक्षित नाही, म्हणजे मी जर एखाद्या वेल फॅमिलीमध्ये शिकली आहे, माझे काका CA आहे, माझे पप्पा डॉक्टर आहेत, तर बाय ऑल मीन्स मी त्यांच्यापेक्षा वर जाण्याचा प्रयत्न करेन. निदान मी डॉक्टर तरी बनण्याचा प्रयत्न करेन. पण इथे शिक्षणच कोणाकडेच नाही आहे. मग उदाहरण कोणाचं बनवणार किंवा एक सेट काय करणार किंवा कशा प्रकारे ते विचार करणार की आम्हाला कुठपर्यंत पोचायचे. त्यांना तिथपर्यंतच लिमिट माहिती आहे, ते तिथपर्यंत करतात. सो त्यावरच आम्ही काम केलं की उगाच शिक्षण घ्या, शिका, काहीतरी करा हे बोलण्यापेक्षा आपण गावामध्ये एक उदाहरण सेट करू. आणि त्या विद्यार्थिनीला आम्ही मुंबईत नेऊन पूर्ण पदवीचं शिक्षण देत आहोत. आणि ती आता इंजिनिअरिंग करते. आणि ह्याचा खूप छान अनुभव आला की वाईट तर भरपूर आले, म्हणजे विरोध तर प्रचंड झालेला आणि प्रचंड विरोध झाला आहे. पण आता बऱ्याचशा मुली येतात आणि आम्हाला सांगतात की आम्हाला पण आता पुढचं शिक्षण घ्यायचं आहे. तर कुठेतरी मी एक्झाम्पल सेट करू शकलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक सांगेन की कधीकधी आपल्याला आपल्या मनाविरुद्ध पण गोष्टी करावी लागतात. म्हणजे इच्छा नसतानाही त्या ॲक्सेप्ट करावी लागतात, कारण की आपल्याला त्या गावात काम करायचं आहे. सो अशी बरीचशी लग्न आम्ही 14-15 वर्षाच्या मुलींची अटेंड केलं आहे. कुठेतरी मनाला लागतं की ती लहान मुलींचं लग्न आम्ही अटेंड करतो आहे, पण बाकीच्या पुढच्या लहान मुलींची लग्न अटेंड नको करायला. याचा पुरेपूर आपल्याला प्रयत्न करायचा आणि त्या लोकात राहून आपल्याला हे काम करायचं आहे. बाहेर राहून आपण काही नाही करू शकत. सो आम्ही काही काळ घालवला, त्यांना आम्ही विश्वास निर्माण करून दिला. खूप छान प्रकारे आमचं काम होत होतं. आणि लिटरली असं बोलतात की ॲज अ गेस्ट म्हणून आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे की लग्नात तुम्ही गेस्ट म्हणून या. म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी एक आदर्श बनलो. पण पुन्हा मनाला तयार होत नाही की आम्ही गेस्ट म्हणून जातो पण लग्न एका 15-16 वर्षाच्या मुलीचं.
सो एके दिवशी काय झालं की हा थोडासा आम्हाला टची होता, जवळचा प्रश्न होता, कारण की ज्या मुलीला कोड आला होता आणि कोड म्हणजे गावामध्ये आता ह्यावरही आम्ही उदाहरण सेट केलं की त्या मुलीला कोड होता आणि तिला पूर्णपणे गावातून बेदखल केलेलं. मग त्याच्यावर आम्ही सर्वांनी मिळून तिच्यावर औषधोपचार केले आणि पूर्णपणे तिला बरी केली आणि गावात आणून उभी केली. तेव्हा गावकऱ्यांना विश्वास बसला की हा महारोग नाही आहे, माणसं बरं होऊ शकतात. मग आता पुढे कोणाला कोड होतो तर गावकरी औषधोपचार करतात, त्यांना गावाच्या बाहेर वेशीवर नाही टाकत. सो तिला पूर्ण बरी केल्यानंतर आम्ही आश्रमशाळेत टाकलं. आश्रमशाळेत छान शिक्षण घेत होते. पण लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊननी अक्षरशः सगळ्याच मुलांचे हाल करून टाकले असं मी बोलेन. कारण लग्नाचे प्रमाण लॉकडाऊननंतर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत आणि नको म्हणजे तिचंही लग्न ठरवण्यात आलं आणि तिने फोन करून आम्हाला सांगितलं की बाबा मला लग्न नाही करायचं आहे, बट होतं आहे लग्न. मग समजलं की नंतर अजून माहिती कळलं की तिचे फॅमिलीमधून काहीतरी कर्जाचं आहे आणि त्यामुळे हे लग्न होतं आहे. सो आम्ही घरच्यांना समजवायला गेलो की नका करू लग्न. बट जेव्हा आम्ही जायचो तेव्हा ती रूम बंद असायची आणि मग ठरवलं की होणार नाही आहे, आपण लग्नात जाऊनच आपण हे करून टाकू, लग्न मोडू. कारण की प्रत्येक वेळेस त्या गोष्टीला सपोर्ट करणंही योग्य नाही, विरोध करणं गरजेचं आहे. एका पॉईंटनंतर विरोधही होणं गरजेचं आहे. सो आम्ही माझी मैत्रीण स्नेहल आणि आम्ही दोघेही गेलो. शहापूर पोलीस स्टेशन गाठलं लग्नाच्या दिवशी आणि तिथे गाठल्यानंतर खूप छान अनुभव होता पोलीस स्टेशनचा की आम्ही गेलो तेव्हा संडे होता आणि संडेच्या दिवशी कोणच नव्हतं, 2-3 पोलीस होते. पण जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं की बाबा असं होतं आहे, आपल्याला ते लग्न मोडायचे कारण की मुलीची इच्छा नाही आहे, त्यांचा काहीतरी कर्जाचा इश्यू आहे, त्यामुळे हे लग्न होत आहे. सो पोलीस आणि खरंच एवढा छान अनुभव होता की अर्ध्या ते 1 तासामध्ये, पाऊण तासामध्ये 2 पोलिसांच्या व्हॅन तयार झाल्या होत्या. सो आम्हीही शॉक, त्यात लेडीज पोलीस, जेंट्स सगळे होते आणि आम्ही शहापूर पोलीस स्टेशनमधून गावाकडे निघाल्यावर नंतर मंडल कमिशनशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. मंडल कमिशनमध्ये कलेक्टर मॅडमनी आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केला, माहिती मिळवली आणि आमच्याकडे मुलीची पत्रिका होती आणि पत्रिकेवर ॲड्रेस होतं कुठे लग्न आहे. पण मुलाच्या घरच्यांना कळलं, ते फायनान्शियली खूप चांगले होते, कळलं की बाबा लग्नाचा काहीतरी अटकाव होणार आहे किंवा काहीतरी अडकणार आहे लग्न. सो त्यांनी लग्नाची ठिकाणच शिफ्ट करून टाकला आणि तो पडला पालघर भागामध्ये. आणि पालघर भागाचा आणि शहापूरचा, आता शहापूर पोलीस स्टेशन त्या हद्दीमध्ये येऊ शकत नाही. मग आम्हाला पालघर पोलिसांशी संपर्क केला. आम्ही तिथे पोचेपर्यंत मग मुलींना ते पालघर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले आणि या सर्वमध्ये शहापूर पोलीस स्टेशन खरंच एवढे छान होते की एंडपर्यंत आम्ही पोहोचेपर्यंत तिथे पालघरमध्ये जिथे लग्न होणार होतं तिथे पोहोचेपर्यंत शहापूर पोलीस आमच्या सोबत होते. आम्हाला तिथे सोपवलं आणि देन मग ते निघून गेले आणि आम्ही आलो पालघर पोलीस स्टेशनमध्ये मुलीला घेऊन. आणि आम्ही ॲक्च्युली ठरवलं होतं की काही केस वगैरे करायची नाही, मुलीला फक्त दम द्यायचा आहे फॅमिलीला की लग्न नको करू किंवा हे लग्न एवढा लवकर करू नका, कारण की मुलीची पण इच्छा नाही आहे लग्न करायची आहे आणि आम्ही तिला कोडातून बरं लग्न करण्यासाठी नाही केलं आहे, तिला कोडातून बरं आम्ही तिला चांगलं शिक्षण, चांगलं आयुष्य मिळावं यासाठी केलेलं आहे. सर हे झालं. मग नंतर आम्हाला कळलं की जे पुढारी लोक आहेत त्यातला एक माणूस मला येऊन बोलायला लागला की कशाला उगाच हे करायचं आहे, नका ना लग्न करू, सोडून द्या ना विषय, मी पण गेली कित्येक वर्ष इथे काम करतो आहे. सो आय जस्ट आस्क हिम की बाबा किती वर्ष झाले काम करतो? बरीच वर्ष करतो आहे. कधी येतात तुम्ही या गावात? नाही, मी येतो दर शनिवार रविवार असतो. आय सेड की आम्ही तर एव्हरी सॅटर्डे संडे इकडेच असतो, आम्हाला कधी तुम्ही दिसलात नाही. नाही, मी शुक्रवारी असतो. म्हणजे फक्त हे लग्न लावून देण्यासाठी एखादे व्यक्ती किती प्रयत्न करत असतात हे मला त्या दिवशी जाणवलं. तर एक खूप असा अनुभव आहे की जेव्हा या विषयावर आम्ही काम करत होतो तेव्हा बऱ्याचदा असं होत होतं की कुपोषणाचं प्रमाण प्रचंड होतं आणि ते कुपोषणही थांबण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. आणि त्यातूनच एक हे निघालं की एक बाई होती जिचं लग्न साधारण वयाच्या 13-14 वर्षी झालं आणि लग्नानंतर ती गरोदर होत राहिली
आणि 10 वर्ष लग्न, साधारण ती आता 21-22ची होती आणि 21-22 वर्षापर्यंत तिला 13 मुलं झाली. गणित चुकत नाही, 10 वर्षात 13 मुलंच आहे. जुळी तिळी अशी मुलं होत गेली आणि तिचं एकदाही तिला मासिक पाळी आली नाही. ती ओली बाळंतीण राहत होती आणि तिचं प्रमाण इतकं ते प्रचंड वाढलं होतं की प्रत्येक डिलेवरीनंतर पुन्हा पिरियड्स येण्याआधीच दुसरं बाळंत पण. सो काय कंडिशन असेल ते तुम्हीच विचार करू शकता. अक्षरशः शरीराची हाडकाठी झालेली. आम्ही डॉक्टरांशी चर्चा करताना नंतर आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं की आता जर ही प्रेग्नंट राहिली तर ही जाण्याची शक्यता आहे. मग आता काय करायचं? मग आता गावकऱ्यांना थोडासा तरी कायद्याचा धाक दाखवावा लागतो. कुठे कधी आपल्याला धाक दाखवून गोष्टी कराव्या लागतात. कधी त्यांच्या गोष्टी एक्सेप्ट करून आपल्याला त्याला बदलावं लागतं. आता वेळ होती त्यांना धाक दाखवायची. मग आम्ही काय केलं, डमी पोलीस बनवला. डमी पोलीस गावात घेऊन आलो आणि नवऱ्याला हे केलं की धमकावलंच एक प्रकारे. जर आता ही गर्भार राहिली तर तू पोलीस स्टेशनमध्ये गेलास. मग तो घाबरून त्याने तिचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन केलं की ते ज्या गरेलपाड्यातलं पहिलं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन होतं. सो त्या कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशननंतर नेहमी सर्वांनी सांगतो, बोलण्यापेक्षा कृती करा. कृतीतून बऱ्याच गोष्टी साध्य होतात शब्दांपेक्षा जास्त. तिचं ऑपरेशन झाल्यानंतर बऱ्याच जणींना दिसलं की चांगले परिणाम आहेत, तिची तब्येत सुधारते आहे. मग बाकीच्या बायकाही ऑपरेशनसाठी तयार व्हायला लागल्या आणि आम्हाला समोरून यायला सांगितलं की हो, मलाही आता बाळ नको आहे, माझ्या नवऱ्याला मी बघते, मला ऑपरेट करून द्या तुम्ही. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे हा पुन्हा. प्रियंका, तू या सगळ्या करिअरकडे कशी काय वळलीस आणि कसं काय तुझा हा सगळा प्रवास कसा झाला? साधारण माझं मेन फोकस हे लैंगिक प्रशिक्षण आहे. खरं तर या प्रशिक्षणात शिरण्याचं महत्त्वाचं कारण मी सुरुवातीलाच सांगितलं, प्रश्नांची उत्तरं. मीही प्रश्नांची उत्तरं शोधत होते कारण मी स्वतः लैंगिक शोषणाचा शिकार होते. मग माझ्यासोबत असं का होतं आहे, का झालं, या सगळ्या गोष्टींचा मी शोध घेत होते आणि देन या सगळ्यात मी शिरली आणि कदाचित माझं ते जास्त काळ मी झेललं होतं. सो देन मला हे फील होत होतं की जेव्हा मी बघत होते लोकांना तेव्हा मला वाटत होतं मी काहीच नाही आहे, माझ्यापेक्षा जास्त मुली आहेत. जेव्हा मी त्यांना चिठ्ठ्या देते, ब्लँक चिठ्ठ्या देते, तेव्हा ज्या चिठ्ठ्यांमधून मला लिहून येतं ते वाचून माझं मन हादरून जातं की हे काय प्रकार आहे, ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मग ह्याला आळा बसल्याचं विरोध म्हणजे फाशीची शिक्षा द्या, ह्याला मारा, जो बलात्कार करतो त्याला आपण हे करू. त्या व्यक्तीला मारू शकतो, विचारांना मारता येत नाही. आपल्याला विचारांवर आळा घालायचा आहे, विचारांना मारण्याची गरज आहे. जेव्हा विचारांना मारू ना तर हे प्रमाण कमी होणार. मग सुरुवात केली त्याच फील्डमध्ये काम करायची.